वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी बंदचे आवाहन केले होते। त्यानिमित्त परभणीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र सानके, कचरूदादा गोडबोले, भगवान वावडे, सचिन उमरीकर यांनी बंदमध्ये सहभाग घेऊन मोटरसायकल रॅली काढून बंदचे आवाहन केले। दिल्लीतील जंतर मंतर येथील लाठी हल्ल्याचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला परभणी शहरात मोठा प्रतिसाद मिळाला। अरे या गुंड सरकाराचं करायचं काय? अरे लहान लहान लेकराला मारले, सरकाराचं करायचं काय? जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठी हल्ला केलेला आहे त्या घटनेचा आम्ही परभणीकर संपूर्ण भारतीय निषेध करत आहोत। महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे आव्हान केलं होतं महाराष्ट्र बंदचं, त्या आव्हानाला परभणीतील सर्व समाज बांधवांनी प्रतिसाद देऊन कडकडीत परभणी बंद ठेवलेली आहे। आम्ही सर्व भारतीय परभणीकर केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी करत आहोत। ज्या ज्या पोलिसांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला त्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात आलं पाहिजे अशी आम्ही परभणीतून सर्वजण मागणी करत आहोत। एकंदरीत आपण पाहिलं तर एका आंदोलक विद्यार्थ्यांचा मृत्यू देखील झाला असं सांगण्यात येत आहे। पोलिसांच्या लाठी चार्ज केल्यामुळेच तिचा मृत्यू झाला असा आरोप होत आहे आणि काय सांगायचं? जर त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असेल तर आपण जर्मनीचा हुकुमशाह हिटलर पाहिलेला आहे। त्या हिटलरच्या नंतर भारतात तुम्हाला दुसरा नरेंद्र मोदी नावाचा हिटलर पाहायला भेटणार आहे। आणि आणखीन तरी आम्हाला कल्पना नाही की विद्यार्थिनीचा मृत्यू झाला म्हणून, कारण ही सरकारसुद्धा मतदानाने आमच्या मतदानावर उभी राहिलेली आहे। ज्या प्रकारे नेपाळमध्ये सत्तांतर झालेला आहे तो प्रकार भारतात कदापि झाला नाही पाहिजे अशी आमची इच्छा आहे। जर का या केंद्र सरकारने तात्काळ त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही आणि असा जर प्रकार पुढे चालू राहिला तर उद्या सर्व भारतीय काय करतील भरोसा नाही।